खुशामदीद मोहतरम नाज़रीन, आप तमाम का HK न्यूज़ चैनल में खैर मक़दम है। भालकी तालुका के जामखंडी ग्राम में लोक जागृति भीम ज्योत विचार मंचा धम्मा रात उद्घाटना बीदर डिस्ट्रिक्ट के MP सागर खांदरे जी के हाथों अंजाम दिया गया। ये प्रोग्राम नगनाथ बनसोडे जी की निगरानी में किया गया। ये प्रोग्राम हर साल मनाया जाता है। ये पिछले 11 सालों से बाकायदगी से मनाया जाता आ रहा है। इस प्रोग्राम में भालकी तालुका के प्रशांत कोटगेरे, राजकुमार सोलंके और वैजनाथ दावोकारे और सतीश गायकवाड़ के अलावा अशोक शिंदे और दीगर कई सारे जिम्मेदारान भी मौजूद थे। आइए देखते हैं इस खुसूस में चंद मनाजिर। पेश है बसवा कल्याण से HK न्यूज़ चैनल के लिए यह खुसूसी रिपोर्ट। सभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल HK न्यूज से लाइव आ रहे हैं। जैसा कि बीदर के MP सागर खंडरे जी यहाँ पर जो बीदर जिले के हुलसूर तालुके में के जामखंडी में भीम जागृति का नागनाथ बनसोड़ी जी के नेतृत्व में यहाँ कार्यक्रम रखा था। इस संदर्भ में जो अभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल HK न्यूज से बीदर के MP आ रहे हैं। सर, हमारे चैनल में स्वागत करता हूं। तो आप विशेष करके जो बनसोड़ी जी को आपका मैसेज क्या देगा? आपके जो शुभारंभों से उद्घाटन होगा है, आपके माध्यम से क्या मैसेज देना चाहिए? सभी को नमस्कार। आज 11 साल से हमारे ಬಗ್ಗೆ ಸಂದೇಶ ಮುಟ್ಟಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿರಬೇಕು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋಣ ಅಂತಂಬುದು ಸಂದೇಶ ಮುಟ್ಟಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಬಹಳ ಒಂದು ಖುಷಿ ವಿಚಾರ। ಬರೀ 1 ವರ್ಷ 2 ವರ್ಷ ಅಲ್ಲ, 11ನೇ ಸಲ ಇದು। 11ನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಈ ಹುಲ್ಸೂರು ತಾಲೂಕಿನ ಜಾಮಖಂಡಿ ಗ್ರಾಮದಿಂದ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಂತೇಜಿಯವರು ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು, ಫಾದರ್ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದರು। ಅವರಿಗೂ ನನ್ನ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳು ಹಾಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ। ओके, थैंक यू। कि ये लाइव कवरेज कर रहे थे हम बीदर जिले के हुलसूर तालुके से जामखंडी से। जैसा कि लोक जागृति भीम जागृति विचार मंच के जो अध्यक्ष हैं नागनाथ बनसोड़े जी, अभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल HK न्यूज से जो बीदर के जो MP है सागर खंडरे जी ने भी उनको शुभकामना दी है। अभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया चैनल HK न्यूज से लाइव आ रहे हैं नागनाथ बनसोड़े जी जो अध्यक्ष है लोक जागृति भीम ज्योति विचार मंच। सर, हमारे चैनल में स्वागत करता हूं। तो आप जो ये रैली कहां से कहां तक निकल रही है, आप मैसेज क्या देना चाहेंगे आपके बारे में? ये लोक जागृति भीम ज्योति विचार मंच के तरफ से जो महारैली है, गए 2015 से लेकर आज तक जामखंडी टू मन्नाखेड़ी पैदल भगवान बुद्ध और बाबा साहेब अम्बेडकर के विचार गांव गांव में जाना, गांव में जाके गांव के घरों में जाना, घरों के जाके घरों के घर में रहने वाले लोगों के दिल में जाना बोल के ये धम्म का संदेश देने का काम ये लोक जागृति भीम ज्योति विचार मंच के सभी कार्यकर्ता और मैं खुद उसका प्रेसिडेंट होने के नाते मेरी जवाबदारी से मैं ये मेरा समाज को जगाने का काम गए 10 साल से करते आते हैं। आज 11वें साल में पदार्पण करते हुए आज धम्म लोक जागृति विचार मंच का महोत्सव जो शुरुआत उद्घाटन माननीय खासदार सागर खंडरे साहब के हाथ से हुआ है और इसका समारोह भी हर साल में मन्नाखेड़ी में होता है। आने वाले धम्म चक्र परिवर्तन दिन यानी विजयादशमी के दिन ये मन्नाखेड़ी रेकोलगी माउंट पे इसका महाबुद्ध विहार के समारोह होते रहता है। आज 11वें साल में पदार्पण करते हुए मुझे बहुत दिल से खुशी होते हुए मैं मेरे समाज को, मेरे मानवता समाज को, मेरे धम्म के कार्य के लिए मेरे बाबा साहब ने जो संदेश दिया है, हा भारत बौद्धमय केल्याशिवाय मला जायचं नाही असं बाबासाहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न मी माझ्या ताकदीनुसार, माझ्या क्षमतेनुसार, माझ्या बुद्धीनुसार, माझ्या जेवढ्या योग्यतेनुसार मला करायचं आहे ते मी आज गेली 10 वर्षे करत आहे आणि असंच मी माझ्या आयुष्यामध्ये असंच करत राहणार असं मी गवाही देऊन मी इथेच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। ಇವತ್ತು ಜಾಮಖಂಡಿ ಭಾಲ್ಕೆ ತಾಲೂಕಿನ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಲೋಕ ಜಾಗೃತಿ ಭೀಮ್ ವಿಚಾರ ಮಂಚ್ ವತಿಯಿಂದ ಬನ್ಸುಡೆ ಅವರು ಒಂದು ಬೌದ್ಧ ಧಮ್ಮ ಪರಿವರ್ತನಾ ಚಕ್ರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಒಂದು ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಿಂದ। 2015ರಿಂದ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಸಾಹೇಬರ ಒಂದು ಹಸ್ತದಿಂದ ಈ ಒಂದು ರ್ಯಾಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿಗೆ 11 ವರ್ಷ ಈ ಡೇಟಿನವರೆಗೆ ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಸಂಸದರಾದಂತಹ ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರೇಜಿ ಅವರು ಬಂದು ಈ ಒಂದು ರ್ಯಾಲಿಗೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದಕ್ಕೇನು ಸಂದೇಶ ಸಾರ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾರು ಅನಿಷ್ಟ ಪದ್ಧತಿ, ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆ, ಜಾತೀಯತೆ, ಮೂಢನಂಬಿಕೆ ಏನು ದೌರ್ಜನ್ಯಕ್ಕೊಳಗಾದಂತಹ ಸಮಾಜವಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಅಕ್ಟೋಬರ್ 14, 1956ರಲ್ಲಿ ಏನು ಬೌದ್ಧ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಬೌದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ಆ ರಥವನ್ನು ಮುಂದೊಯ್ಯಲು ಬನ್ಸುಡೆ ಅವರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ
ಜಾಗೃತಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮೂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬೌದ್ಧರಾಗಬೇಕು, ನಮ್ಮ ನಡೆ ಬೌದ್ಧನ ಕಡೆ ಇರಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಕನಸನ್ನು ಅವ್ರ ಕನಸಿತ್ತು, ಪ್ರಬುದ್ಧ ಭಾರತವನ್ನು ಮಾಡಲು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೊರಟಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಬನ್ಸುಡೆ ಅವರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ನನಗೂ ಅತಿ ಆನಂದ ಆಗಿದೆ. MP ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಿತ್ರರಾದಂತಹ ಆಕಾಶ್ ಖಂಡಾಳಿ ಅವರು, ಅಜಿತ್ ಸೂರ್ಯವಂಶಿ ಅವರು, ಎಲ್ಲ ಯುವ ಪಡೆ ಬಸವರಾಜ್ ಉಜ್ವಲಿ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಾಗಿ ಈ ಒಂದು ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಭಗವಂತ ತಥಾಗತ ಗೌತಮ್ ಬುದ್ಧರಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಇದೇ ರೀತಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ತದೆ ಈ ಜ್ಯೋತಿಯಂತ ನಂಬಿ ನನ್ನ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಬನ್ಸುಡೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಭಾರತ್. ನಾನು ಪ್ರಶಾಂತ್ ಕೋಟ್ಗಿರಿ. Mr. Nagnath Bansude has taken the karwa left by Ambedkar further in a smaller way, and he started about 10 to 15 years back, which has grown in a substantial way and brought a lot of awareness among the people. I wish him all the best to continue this till each and every Buddhism or each and every Buddhist gets the message of Buddha and Ambedkar and enlighten themselves to become the proper human beings, not subservient to anybody else. Thank you very much. All the best. ಭಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕಾ ಕೆಂಪಕಂಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಲೋಕ ಜಾಗೃತಿ ರಥವನ್ನು ನಾಗನಾಥ್ ಬನ್ಸುಡೆ ಸರ್ ಅವರು ಇದು 11 ವರ್ಷದಿಂದ ಇದು ಲೋಕ ಜಾಗೃತಿ ರಥವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಹುಲ್ಸೂರು ತಾಲೂಕಾ, ಭಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕಾ ಹಾಗೂ ಬಸವಕಲ್ಯಾಣ ತಾಲೂಕಾ, ಹುಮನಾಬಾದ್ ತಾಲೂಕಾ ಇದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ದು ಎಲ್ಲ